आणि आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला जे वाटतं की काही गोष्टी जर आपल्या आमदार साहेबांनी केल्या असत्या तर त्या आपल्या जिल्ह्याच्या आणि मतदारसंघाच्या हितासाठी झाल्या असत्या, असे काही प्रश्न मी या ठिकाणी काढलेत. ते प्रश्न मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आमदार साहेबाला विचारू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या धाराशिव जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे. यासाठी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्याकडे कौडगाव MIDCची घोषणा केली होती. 10,000 रोजगार निर्मिती होणारा तो प्रकल्प होता. तर फडणवीस साहेबांनी घोषणा केल्याच्या नंतर ज्यावेळेस महाविकास आघाडीचं उद्धवजींचं सरकार आलं त्यावेळेस कौडगावच्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचा हा जो MIDC आहे तो प्रकल्प चालू व्हावा यासाठी 2.5 वर्षामध्ये या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यावेळेस शिवसेनेचे होते, आपल्या जिल्ह्याचे खासदार शिवसेनेचे होते, आपल्या मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे होते, त्यांच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी एक सुद्धा बैठक घेता आली नाही. दुसरा विषय आहे की कृष्णा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता त्यांच्याच्यानं त्या 2.5 वर्षामध्ये घेता आली नाही. त्या प्रकल्पासाठी कसल्याही प्रकारचा निधी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून घेता आला नाही. तिसरा विषय असा आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा NMCकडे अपूर्ण प्रस्ताव ह्यांनी का पाठवला, जागेचा प्रश्न 3 वर्षे प्रलंबित ठेवण्यात आला. चौथा विषय आहे आई तुळजाभवानी मातेचं तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणण्यासाठी आवश्यक असलेला धाराशिव तुळजापूर सोलापूर या रेल्वे मार्गासाठी राज्याच्या हिश्श्याचे 50% निधी जो द्यायचा होता तो निधी या 2.5 वर्षामध्ये का देण्यात आला नाही. चौथा विषय आहे की कळंब तालुक्यातील युवकांना फार मोठे गेल्या निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली होती की एवढा रोजगार निर्मिती करू तेवढा रोजगार निर्मिती करू. तर कळंब तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी त्यांनी या 5 वर्षामध्ये आमदारकीच्या आणि त्यांच्या सत्तेच्या 2.5 वर्षामध्ये काय केलं. परत आपल्याला अशी थाप मारली त्यांनी की विद्यापीठाचं आपलं उपकेंद्र आहे त्या उपकेंद्राचं विद्यापीठात रूपांतर होणार आणि त्यासाठी समिती स्थापन झाली अशी थाप मारून त्यांनी विद्यार्थ्याला फसवलं. 2020-21, 21-22 या आर्थिक वर्षामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पीक विमा मिळावा यासाठी त्यांचे मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे आणि त्यावेळी हे तिघं पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांनी हा पीक विमा शेतकऱ्याला मिळावा यासाठी एक साधी बैठक घ्या अशी मागणी आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून असेल जनतेच्या माध्यमातून केली जात होती की तो पीक विमा जनतेला मिळावा. त्यासाठी एक साधी बैठकसुद्धा त्यांच्याच्यानं घेणं झालं नाही. आणि हे असे सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या असताना आणि त्यांच्याच्यानं हे काम सहज होत होतं. त्या कामासाठी आदरणीय राणादादांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. हायकोर्टामध्ये शेतकऱ्याच्या बाजूनं निकाल लागला. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील कंपनीनं केलं आणि ते सुप्रीम कोर्टापर्यंत केस लढवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. पण हे साधी एक बैठक घेत होते कंपनीबरोबर तर ते होऊ शकत होतं, परंतु त्यांनी बैठक न घेतल्यामुळं त्यांनी शेतकऱ्याच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम केलं असं मला स्पष्टपणे वाटतं. त्याचबरोबर त्यांच्या हातात सगळं असताना त्याच वेळेला त्यांनी हा पाठपुरावा न करता शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांनी उपोषण केलं. मग उपोषण म्हणजे हे फक्त दाखवण्यासाठी नौटंकी केली तर उपोषण करण्यापेक्षा त्याच वेळेस त्यांनी पाठपुरावा केला असता तर पीक विमा मिळाला असता. परंतु जे काम होणार आहे म्हणून माहीत आहे त्या कामासाठी ते उपोषणाचं नाटक केलं आणि लोकांमधून त्या कामाचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला. राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यावर 2022-23च्या खरीपातील नुकसानीची भरपाई नोव्हेंबर 2023मध्ये दिली जात असेल तर तुमच्या उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सरकारच्या कालावधीमध्ये 2020-21
आणि 21-22च्या नुकसान भरपाईबद्दल जेवढं ह्या महायुती सरकारला फास्ट जमलं तेवढं तुम्हाला का जमलं नाही. त्याचबरोबर आपण हा विषय बऱ्याच वेळा ऐकला असेल की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचं तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रसाद योजनेमध्ये समावेश करण्यात यावा, यासाठी राज्य सरकारने 1 रुपयासुद्धा निधी द्यायची आवश्यकता नव्हती. त्यासाठी फक्त परिपूर्ण प्रस्ताव केंद्राकडे पाठवायचा होता. त्यावेळेस पर्यटन खात्याचे मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब होते. त्यांच्या काळामध्ये साधा हा तुळजाभवानीच्या मंदिराचा हा आपल्या धार्मिक आस्थेचा प्रश्न असलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराच्या या प्रसाद योजनेचा प्रस्तावसुद्धा केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी यांनी का पाठपुरावा केला नाही, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहेत की जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांना आपल्या माध्यमातून विचारायचे. संकल्प हे त्यांच्यासाठीचे प्रश्न होते. आणि आता त्या दिवशी आपली पत्रकार परिषद असताना काही पत्रकार बांधवांनी मला विचारलं की तुम्ही विकास म्हणतात, तुमचे पुढचे संकल्प काय आहेत आणि विकासाचे विजन काय आहे. या मतदारसंघामध्ये मी फिरत असताना बऱ्याच गोष्टीचा अभ्यास झाला आहे, आणखीन काही गोष्टी समोर येणार आहेत. यामध्ये सर्वात पहिला विषय आहे की आपल्या हक्काचं कृष्णा खोऱ्यातील पाणी धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघामध्ये आणण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून लवकरात लवकर कामे पूर्ण केली जातील. सध्या जे काम चालू आहे त्यामध्ये जवळपास 3.18 TMC पाणी परांडा भूमवाशी आणि कळंब धाराशिव यासाठी येणारे आणि 2.24 TMC तुळजापूर आणि इतर भागासाठी जाणारे. तर मला वाटतं की परांड्याकडं पाणी येऊन पडणारे या डिसेंबर महिन्यामध्ये, तुळजापूर मतदारसंघामध्ये या डिसेंबर महिन्यापर्यंत पाणी येऊन पडणं अपेक्षित आहे. मग आमच्या कळंब धाराशिवपर्यंत पाणी लवकर यावं यासाठी या आमदार साहेबांनी काही केलं नाही. पण मी तुम्हाला खात्री देतो की या विधानसभेचा आमदार म्हणून मला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यास ते पाणी लवकर आणण्यासाठी काय पाठपुरावा करावा लागतो, कसा करावा लागतो, यासाठी या विषयामध्ये ज्यांचा अभ्यास आहे असे दोन्ही मतदारसंघ आहेत. पलीकडं परांडा मतदारसंघ आहे, अलीकडं तुळजापूर मतदारसंघ आहे, मध्ये आपला धाराशिव मतदारसंघ आहे. तर आमच्या या दोन्ही नेत्याच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर या धाराशिव आणि कळंब विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा कृष्णा खोऱ्याचं पाणी लवकरात लवकर कसं येईल यासाठी प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं तुळजाभवानी मंदिराचा विकास आता एकदम जोरामध्ये चालू आहे, तुळजापूर शहराचा चेहरा मोहरा बदलला जातोय, त्याचप्रमाणे तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून येडेश्वरी देवीला मानलं जातं. मी तर म्हणेन की आषाढी वारीच्या नंतर एका दिवसात सगळ्यात जास्त भाविक कुठं जमत असतील तर ते आपल्या येरमाळा येथे जमतात. अत्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेला येडेश्वरी मंदिराचा एक चांगला विकास आराखडा येरमाळ्याचा तयार करून हे आपल्या राज्याच्या पर्यटन स्थळामध्ये अग्रणी असं हे देवस्थान राहावं यासाठी एक आराखडा तयार करून त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून त्याचा तीर्थक्षेत्र विकास केला जाईल. त्याचबरोबर आपल्याकडे रामलिंगचं जे मंदिर आहे ते अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी आहे येडशी येथे, आणि त्या रामलिंग मंदिर परिसराला एक पर्यटन स्थळ म्हणून त्याचासुद्धा विकास आराखडा केला जाईल. त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर यांचं आजोळ असलेलं चोराखळी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या या संपूर्ण देशामध्ये अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. त्यांचं आजोळ असलेलं चोराखळी येथील पापनाश मंदिर, त्या मंदिरालासुद्धा तीर्थक्षेत्र विकासामध्ये समाविष्ट करून मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून त्याचा विकास केला जाईल. त्याचबरोबर कळंब शहरामध्ये संत मन्मथ स्वामी यांचं कळंब हे मूळ गाव आहे. हे बऱ्याच लोकांना माहीतसुद्धा नाही. कपिलधार येथे मन्मथ स्वामींनी समाधी घेतली ते बऱ्याच लोकांना माहीत आहे, पण आमचं कळंब शहर हे
मन्मथ स्वामींचं मूळ गाव आहे. त्यामुळं कळंबमध्ये मन्मथ स्वामींचं एक भव्य स्मारक झालं पाहिजे. त्यासाठी सुद्धा आम्ही भविष्यकाळामध्ये उद्या या विधानसभेचा सदस्य म्हणून जनतेच्या आशीर्वादाने निवडून गेल्यानंतर त्यासुद्धा मन्मथ स्वामीच्या स्मारकासाठी भरीव प्रमाणामध्ये निधी आणून त्यासाठी प्रयत्न केले जातील. येरमाळा येथे बियाणे महामंडळाची एक जागा आहे. तिथं जी बियाणे महामंडळाची जमीन आहे त्या जमिनीमध्ये सध्या कुठल्याही प्रकारचं काही काम नाही. तिथं काही लोकांचं अतिक्रमण होतं आहे. अशा प्रकारची एक चांगली जमीन हायवे टच जमीन आहे. तर ती जमीन बियाणे महामंडळाकडून ती जमीन आपल्या भागातील मुलामुलींना एक चांगलं उच्च शिक्षणाचं संकुल त्या ठिकाणी व्हावं. आपल्या भागातील मुलामुलींना जवळच एक मोठं असं शैक्षणिक संकुल व्हावं, यासाठी त्या जमिनीवर एक मोठं शैक्षणिक संकुल उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आपलं धाराशिव हे जिल्ह्याचं शहर आहे. या धाराशिव शहराची ओळख ही एक बगीचांचं शहर झालं पाहिजे असं आमच्या डोक्यात आहे. की धाराशिव शहर जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या या शहरामध्ये एक वेगवेगळ्या ठिकाणी शासनाचा निधी उपलब्ध करून चांगले बगीचे विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत. आणि धाराशिव शहरामध्ये सगळ्यात वाईट परिस्थिती जर कुठली झाली या 5 वर्षाच्या यांच्या कालावधीमध्ये तर रस्त्याची. अगदी ग्रामीण भागामध्ये पानंद रस्ते असतात त्या रस्त्यासारखी अवस्था पाऊस पडल्यानंतर या धाराशिव शहरामधील रस्त्याची झालेली आहे. तर या धाराशिव शहरामधील रस्ते तात्काळ दुरुस्त व्हावेत आणि नागरिकांना दिलासा त्या रस्त्याच्या ह्याच्यामधून मिळावा. अगदी त्या आपण मागच्या 15 दिवसातच एका तरुणाचा या खड्डेमय रस्त्यामुळं बळी गेला आहे. तर हे रस्ते तात्काळ दुरुस्त व्हावेत यासाठी शासन स्तरावरून निधी आणून एक चांगले रस्ते या शहरामध्ये बनवण्यासाठी प्रयत्न करू. त्याचबरोबर शिराढोण येथे गोरक्षणची जमीन आहे. त्या जमिनीमध्ये एक MIDC विकसित व्हावी, MIDC स्थापन व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. आपल्या कसबे तडवळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक परिषद घेतली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांचं तिथल्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या खोलीमध्ये वास्तव्य झालं होतं. बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करण्याचा विषय प्रलंबित आहे. मी नक्कीच हा विषय लवकरात लवकर मार्गी लावील आणि तडोळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करील. आमच्या कळंब शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणासाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनीच पाठीमागं निधी दिला आहे. त्याची वर्क ऑर्डर झाली, आता त्याचं काम चालू होईल. त्याच धर्तीवर कळंब शहरामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करून एक चांगल्या कलाकाराकडून त्याची एक डिझाईन सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्याची डिझाईन फायनल करून बाबासाहेबांच्या पुतळ्याचं पण कळंबमध्ये सुशोभीकरण करण्यात यावं यासाठी प्रयत्न करीन. धाराशिव आणि कळंब या दोन्ही शहरामध्ये मुस्लिम समाजासाठी भव्य असे दोन्ही ठिकाणी शादीखाने उभारण्यात येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं की 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये जी एक नवीन प्रथा सुरू झाली टक्केवारी आणि हप्तेखोरीची, ही प्रथा पुढच्या कालावधीमध्ये कायमस्वरूपी बंद करण्यात येईल अशा काही गोष्टीत. आणि दुसरी एक गोष्ट मी या प्रचाराला फिरत असताना जाणवली की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये बरीच गावं अशी आहेत की त्या गावामध्ये जुन्या काळामध्ये घरकुल योजना आली तर लोकांना काही म्हणजे शासनाने ॲक्वायर केलेल्या कबाल्याच्या जागा होत्या. जुन्या काळामध्ये लोकांनी तिथं घरकुलं बांधली, पण आता सध्या लोकांना कबाले मिळत नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी लोकांची घरं बांधलेली आहेत. परंतु शासनाचे कबाले न मिळाल्यामुळं आता नवीन घरकुल आलं तर त्या ठिकाणी जी रिकामी जागा आहे त्याला घर बांधता येत नाही. ज्यांची घरं बांधलेत त्यांचीसुद्धा मालकी हक्कामध्ये नोंद नसून त्यांची भोगवटाधारकामध्ये नोंद आहे. असं बऱ्याच गावामध्ये मला आढळून आलं आहे. आणि ही लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की त्यांचं राहतं घर त्यांनी बांधलं आहे पण ती मालकी हक्कात नाहीत, त्या घरावर ते कुठलं कर्ज काढू शकत नाहीत. अशा ज्या अडचणीत तर ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून नक्कीच हे सगळे ज्यांना जे शासनाच्या जागेवर लोक राहिलेले आहेत
त्यांचे कबाले देण्यासाठी प्रयत्न करू। आणि तुम्हाला माहीत आहे की हे सरकार जे आहे महायुतीचं, ते ज्या गोष्टी लोकांना अशक्य वाटत होत्या त्या सहजासहजी त्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। धाराशिव शहराचा आणि आपल्या जिल्ह्यातला वर्ग 2च्या जमिनीचा विषय असेल, असे प्रश्न सोडवलेत, त्यामुळे हा सुद्धा विषय सोडवला जाईल। धन्यवाद।